अतिपावसामुळे सोयाबीन पाण्याखाली गेलाय आणि या वर्षीचा खरीप हंगाम वाया गेल्यानं शेतकऱ्यांसमोर आर्थिक पेच निर्माण झालाय। त्यामुळेच बळीराजा हतबल झालाय। यवतमाळच्या यरमल इथल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी। पाहूया। सरासरीपेक्षा जास्त पाऊस यवतमाळ जिल्ह्यामध्ये कोसळल्यामुळे संपूर्ण खरीपातील पिकं जी आहेत ती पिकांची मोठी हानी झालेली आहे। कापूस, सोयाबीन, तूर संपूर्ण पीक जे आहे ती पाण्यात वाहून गेलेली आहे, चिखलात फसलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं या वर्षीचं खरीप हंगाम वाया गेल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहू शकतो की ही सोयाबीनची झाडं आहे आणि या झाडाला अक्षरशः काही उरलेलं नाही, केवळ माती आहे आणि या सोयाबीनची दुर्गंधी वास येत आहे। त्यामुळे माझ्यासोबत शेतकरी आपण त्यांच्यासोबत अधिक जाणून घेणार आहोत। आता पुढचं आता काय आम्ही काय सालभर काय खाऊ शकणार। आता हे सोयाबीन गेलं, आता कोण मार्केटवाला आहे, कोणी पैसे देणार। हंगाम गेले तर कोण पैसे देणार आहे, काय खावा आम्ही। फक्त हे लोक फक्त मतदान घ्या पुरते कामाचे आहेत, दुसरं काय कामाचं नाही। कुणाचं वावर घ्याय पाणी नाही, कुणी बघणं नाही, हे नाही काय नाही। वावरात राहतो, वावरात मकान आहे, गावात बी नाही। एवढं मेहनत करून एक तणाची काळी नाही, पाण्या पावसात हिजून हे करून पुरे गेलं, आल्याला हंगाम गेलं वाया। काय करणार आता आम्ही। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।